वाटतं कोणाला धार्मिक जीवन हे इझी जीवन एकदम सॉफ्टमध्ये आम्ही जगतो का इट इज नो हार्ड खूप कठीण आहे भीक काढत असताना एक जसं तुम्ही भीक उकर जाता तेव्हा एक खाली एक मोठमोठे तुम्ही वरचीपर्यंत मातीत काढतात त्याच्यानंतर मूत लागतो आणि तसं तुम्ही खाली जातात तसं तुम्हाला समजत आहे की एक मोठे मोठे काय दगड लागतात आणि ते खूप कठीण असतात आणि भरीव असतात. तसं प्रभू म्हणतात जीवन जगत असताना पहिल्यांदा वर आम्हाला माती लागते काय लागते माती लागते आम्हाला आशीर्वाद द्यायला लागतं आम्हाला बरं वाटतं थोडं अजून थोडं डीप गेलो की आम्ही थोडं मुरमाचं जीवन लागतं थोडं संकट समस्या जरा जरा यायला लागतं त्याच्यानंतर आम्ही पुढे गेलं तर एक मोठा का दगड एक मोठं संकट किंवा मोठ्या अडचणी याला भेदून आम्हाला बाहेर जावं लागतं आणि ज्यावेळी ते भेदून जातात त्याच्यानंतर मग पाणी लागतं हालेलुया आणि त्याच्यानंतर मग पाणी लागतं मग आम्हाला आनंद वाटतो की पाणी लागलं पण हे पाणी जे मिळतं ते पाणी मिळायच्या अगोदर खूप त्रासोतून जावं लागतं काही येशू ख्रिस्ताने काही वचनं शिकवलं तेव्हा प्रभूचे काही शिष्य लोक त्या ठिकाणी होते त्यांनी वचन ऐकल्याने म्हटलं की हे अवघड आहे बाबा असं जीवन जगणं ह्याच्यापेक्षा देवाला सोडून दिलेलं बरं आणि काही लोकांनी ते शिष्य लोक होते ते काही काळ त्याच्यावर चाललेले लोक होते त्यांनी धार्मिक जीवन सोडून दिलं आणि परत आपला मार्गात त्यांनी लागले पण पुन्हा आपल्या मार्गाकडे वळले तेव्हा पुन्हा त्यांना त्रास व्हायला लागला म्हणून धार्मिक जीवन जगत असताना आम्हाला त्रास आहे आम्हाला संकट आहे आम्हाला वेदना होतात त्या मात्र एका गोष्टीचा आनंद आहे की आम्ही ते जीवन जगत असताना परमेश्वर आमच्या बरोबर असतो हालेलुया ते जीवन जगत असताना देव आमच्या बरोबर असतो ज्यावेळी माझ्याबद्दल पहिली भविष्यवाणी झाली तर मी मला वाटतं 7वीला होतो आणि ती भविष्यवाणी झाल्यानंतर तेव्हा प्रभूच्या सेवकाने बोललं की ब्रदर प्रभु आपको सेवक के लिए बुला रहा है लेकिन उसमें आप अकेले नहीं चलेंगे प्रभु आपका हात पकड़ के चलाएगा अरे आणि म्हणून धार्मिक जीवन जगत असताना मी एकटं चालतो माझा परिवार एकटा चालतो मग चर्च एकटं चालतं आणि मग आम्ही पडतो प्रियाला म्हणून धार्मिक जीवन जगत असताना परमेश्वर आमच्याबरोबर असणं गरजेचं आहे देव आमच्याबरोबर असणं गरजेचं आहे आणि ते आम्ही ते जीवन जगत असताना पडतो प्रिया आणि ते आम्ही हारतो प्रिया पण परमेश्वर कधी आम्हाला सोडत नाही परमेश्वर कधी आम्हाला सोडत नाही तुम्ही तो पाण्याचं उदाहरण माहिती आहे का तुम्हाला पान ज्यावेळी सोडला जातो त्याला पानाला फुलं टाकल्या पाहिजे होतं फुलं टाकल्या पाहिजे होतं फुलं टाकलं असतं पण ज्यावेळी पान सोडत असतात तेव्हा त्या पानाला पाठिंबा ओढतो कुठं ओढलं जातं ज्यावेळी त्याला पाठिंबा ओढलं जातं तेव्हा कदाचित असं त्याला वाटत असेल की कुठेतरी मी पाठीमागे पडालो आहे कुठेतरी मी पाठीमागे चाललो आहे काय पण ज्यावेळी ते सुटल तेव्हा त्या बाणाला समजून येईल की मी पाठीमागे खेचला जरी गेलो तर मी पाठीमागे पडलो नाही तर मी पुढे गेलो हालेलुया आणि म्हणून प्रभूमध्ये जीवन आहे आणि ते आम्ही पडतो मात्र परमेश्वर आमच्या बरोबर लागतो हालेलुया बघा एक उदाहरणाच्या द्वारे मी शिकूया आदाम पापामध्ये पडला कसा पडला आम्हाला सगळ्यांना माहिती सांगा कसा पडला फळ काढ पडला ओके फळ कुठून आलं झाडाचं
फळ कोणी दिलं? हा सांग की, बरोबर आहे, तुमचं उत्तर बरोबर आहे. सांग मला बरोबर. कोणी दिलं? हवेने दिलं. पडलं कोण? दोघं पण पडले. तिसरं एक पडला बरं का. ओके, म्हणजे फळ दिलं हवेनं आणि आदाम पापात पडला. ओके, सापाला मोह गाठला आणि स्त्री पापात पडली. ओके, सैतानानं त्या सापाचा उपयोग करून घेतला म्हणून शाप जो आहे तो सैतानाला किंवा त्या सापाला मिळाला. हालेलुया. प्रभूमध्ये अनेकदा आम्ही पडतो, धार्मिक जीवन जगत असताना अनेकदा आम्ही पडतो प्रेम. पण मला सांगू द्या, अनेकदा आम्ही पडत असताना अनेक लोकांच्या द्वारे मी पाठीण पडतो, सैतानाच्या द्वारे मी पाठीण पडतो, मनुष्याच्या बोलण्याच्या द्वारे मी पाठिंबा पडतो. सैतान आम्हाला पाठिंबा पाडतं, आमचे लोक आम्हाला पाठिंबा पाडतात. येशू ख्रिस्तांचे पकडून दिलेले लोक होते ते कोण होता? शिष्य. ते जवळ राहिलेला, त्यावर खाल्लेला पिल्लेला ख्रिस्त विरोधी कोण लांबच नसणार आहे. ज्याने येशूचा अनुभव घेतलेला आहे तो असणार आहे. आणि म्हणून प्रभूमध्ये पडत असताना किंवा प्रभूमध्ये मी पाठीण पडतो तर याच्यासाठी अनेक लोक कारणीभूत ठरतात, अनेक समस्या कारणीभूत ठरतात, अनेक वेळाची परिस्थिती कारणीभूत ठरते आणि त्याच्याद्वारे मी काय करतो? पाठीण पडतो. जर का आज आम्ही म्हणत असो की माझं धार्मिक जीवन प्लेन आहे तर आम्ही चुकीचं बोलतो. आम्ही जर म्हणतो की माझं धार्मिक जीवन व्यवस्थित क्लिअर चाललेलं आहे तर आम्ही काय बोलतोय? चुकीचं बोलतोय. कारण धार्मिक जीवन जगत असताना अनेक आमच्या जीवनामध्ये झिगझॅग होतात, प्रेरणा चढ आणि उतार आमच्या जीवनामध्ये येत राहतात. पण त्यावेळेस आम्ही आनंद मानायला पाहिजे, कारण माझं दैव मला कधी सोडत नाही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि म्हणून आम्ही धार्मिक जीवन जगत असताना लक्षात घ्या, जरी आपण पाठीण पडत असो किंवा आपले लोक जरी पाठीण पडत असेल तर मला समजून सांगू द्या की सैतान किंवा परिस्थिती किंवा अनेक लोक त्याच्याद्वारे ते लोक पाठीमाग पडत आहेत. हालेलुया. आणि म्हणून आम्ही एक काम करावं की त्या लोकांना प्रभूमध्ये घेऊन यावं. हालेलुया. ज्यावेळी योहान शुभवर्तमान सांगणारा योहान येशूच्या जवळचा शिष्य, ज्यावेळी त्याला शिक्षा देण्यात आली पादमस बेटावरची, त्याला शिक्षा अशी होती की मोठमोठे दगड ढकलत न्यायचे आणि त्या समुद्रामध्ये नेऊन टाकायचे. असं ते जीवन जगत असताना संपूर्ण हात खरचटलेलं, ढकलून ढकलून हाताला फोड आलेले, एवढं असून देखील परत रात्री देव तुला म्हणायचं की ओट आता लिहायला बस. आणि प्रगटीकरण हे पुस्तक त्याने त्या ठिकाणी लिहिलं. देवानं आत्म्याच्या स्वरूपात त्याला स्वर्गामध्ये घेऊन जायचा आणि त्या ठिकाणी त्याला लिहायला लावायचा, हे लिहू, तुला काय दिसतंय हे तू लिहून ठेव, तुला काय वाटतंय, अशा अनेक गोष्टी त्या ठिकाणी पाहिल्या जायच्या. आणि तो तसं लिहत गेला, लिहत गेला, लिहत गेला. मला सांगू द्या प्रियानो, की इतक्या दुःखामध्ये असतात देखील ज्यावेळी त्याची सुटका झाली पादमस बेटावरून, त्यावेळी सगळ्यात प्रथम तो धार्मिक जीवनामधनं पाठीमागे पडलेल्या लोकांना भेटायला गेला. हालेलुया. ज्यावेळी त्याला समजलं की मंडळाची स्थापना झाली होती, मंडळे फुटले गेलेत, लोक विखरले गेलेत, तेव्हा अनेक लोकांकडे तो जाऊन भेटायला लागला आणि पुन्हा त्याला उत्तेजन देऊन पुन्हा एका मंडळीचं उभारणं तो फोडला. आमचं धार्मिक जीवन देखील तसं पाहिजे. भलेही आम्ही अनेकदा पाठीण पडतो, अनेकदा जीवनामध्ये आम्ही अपयश होतो, मात्र आम्ही स्टँडिंग पोझिशनमध्ये उभा राहून पुन्हा लोकांना एकत्र करणारं बनलं पाहिजे. हालेलुया. धार्मिक जीवन असं जीवन जगत नाही, आम्ही पडतो.
मात्र आम्ही त्यांना उभा करणारे बनलं पाहिजे. आम्ही स्वतः उभारणारे बनलं पाहिजे. मी काल एक व्यक्ती पाहिला जो आंबेडकर उद्यानच्या शेजारी अल्कोहोल दारू पिऊन तो पडला होता आणि तो ज्यावेळी पडला त्यावेळी त्याची सायकल त्याच्या अंगावर पडली होती. तो अनेकदा सायकल ढकलायचा आणि हात सोडायचा, परत सायकल त्याच्या अंगावरती पडायची, पुन्हा तो सायकल ढकलायचा, पुन्हा हात सोडायचा, पुन्हा ती सायकल त्याच्या अंगावरती पडायची. मी जेव्हा एक गोष्ट पाहिली तर मला एक गोष्ट समजली मिळाली की पहिल्यांदा आम्ही उभा राहणं गरजेचं आहे. पहिल्यांदा जो तो व्यक्ती आहे तो पहिल्यांदा उभा राहणं गरजेचं आहे. ज्यावेळी तो स्वतः उभा राहील तेव्हा तो त्याची सायकल देखील व्यवस्थित आहे ना. तसं धार्मिक जीवन जगत असताना पहिल्यांदा आम्ही प्रभूमध्ये उभारलं पाहिजे. पहिल्यांदा आम्ही उभारलं पाहिजे आणि मग आम्ही इतरांना उभा केलं पाहिजे. आम्ही जर स्वतः पडत आहोत तर आम्ही इतरांना उभा नाही करू शकत. करू शकतो का? आम्ही नाही करू शकत. म्हणून धार्मिक जीवनामध्ये आम्ही इतरांना उभा करायचं असेल तर आम्ही पण प्रभूमध्ये उभारलं पाहिजे. मी पुन्हा एकदा म्हणतो त्रास होणार, मी पुन्हा एकदा म्हणतो कष्ट येणार, मी पुन्हा म्हणतो त्रास होणार, पण तसा टिकून राहिला तर आशीर्वाद मिळणार. हालेलुया. ओके, एक वचन वाचा. स्तोत्र 38:17. स्तोत्र 38:17. कारण मी तर पडण्याच्या बेतात आलो आहे, माझे दुःख माझ्या समोर नित्य आहे. ओके, पुणे. कारण मी तर पडण्याच्या बेतात आलो आहे, माझे दुःख माझ्या समोर नित्य आहे. ओके, मी कसा आलोय? पडण्याच्या बेतात. मी पडण्याच्या बेतात आलोय आणि माझं दुःख माझ्या समोर निघते. अनेकदा तुम्ही प्रभूमधून पाठ्या पडतात त्यावेळेस पहिलं कारण आहे की दुःख तुम्हाला होणार, तुम्हाला त्रास होणार, तुमच्यावरती संकट येणार, तुमच्यावरती समस्या येणार. मी असा विचार करतो, जो पाऊल निम्म्यापेक्षा जास्त नवाकार आणलेला तो सगळ्यात जास्त त्रासात होतो. हालेलुया. येशू ख्रिस्ताला एकदा फटके मारण्यात आले. कितीदा? मात्र पावलाला 3दा फटके मारण्यात आले. हालेलुया. काय वाटतं तुम्हाला? जो पाऊल पहिल्यांदा मंडळीचा छळ करायचा, मंडळीचा लोकांना मारायचा, म्हणून परमेश्वर त्याला दाखवून दिले की तू ज्यावेळी लोकांना मारतोस ना त्यावेळी काय त्रास होतो तो बघ. आणि म्हणून परमेश्वर त्याला 3दा फटके मारला, लोकांच्या सोडून दिले. अनेकदा त्याची खरवड झाली, अनेकदा त्याची उपासमार झाली, अनेकदा त्याची नौका तुटली, अनेकदा राहायचं अवघड झालं, भाड्याच्या खोलीत जाऊन राहायला लागला. पण प्रभूमध्ये कधी विचार झाला नाही. तो नेहमी अवेक्षेनं पुढे पुढे चालत गेला आणि अनेक लोकांना उभा करत गेला. हालेलुया. आम्हाला त्रास झाला म्हणून आम्ही पाठवून पडता कामा नये. आम्हाला त्रास झाला म्हणून आम्ही प्रभू सोडून देणं उपयोगाचं नाही आहे, तर आम्ही उभा राहणं गरजेचं आहे. हालेलुया. आम्ही उभा राहणं गरजेचं आहे. ज्यावेळी आम्ही उभा राहतो तेव्हा निश्चित देव आम्हाला आशीर्वाद करतो. म्हणून आम्ही जरी पडण्याच्या बेतात आलो तर आम्ही सावरावं. आमच्या दुःखाच्या द्वारे आम्ही पडायला लागलो, आम्ही अडचणीच्या द्वारे पडायला लागलो, आमच्या होणाऱ्या त्रासाच्या द्वारे मी प्रभूमधून पाठी पडलो, तर मला सांगू द्या की तुम्ही सावरणारे बना. हालेलुया. हालेलुया. ओके, अजून एक वचन वाचूया. नीतिसूत्रे 11:28. नीतिसूत्रे 11:28. जो आपल्या धनावर भरोसा ठेवतो तो पडेल, पण धार्मिक नव्या पालवीप्रमाणे टवटवीत होती. ओके, या ठिकाणी शास्त्रात की जो आपल्या धनावर भरोसा ठेवतो तो पडेल.
जो आपल्या पैशा पाण्यावर भरोसा ठेवल तो काय करल पडल. मात्र धार्मिक जे लोक आहेत ते नव्या पावलीसारखे टवटवीत होतील. हालेलुया. धार्मिक जीवन जगत असताना अनेकदा आम्ही पैशावर भरोसा ठेवू नये किंवा इतरावरती भरोसा ठेवू नये. धार्मिक जीवन जगत असताना आम्ही मनुष्यावर विश्वास ठेवू नये. धार्मिक जीवन जगत असताना अनेकदा अनेक लोकांवरती आम्ही विश्वास ठेवू नये. मी एक उदाहरण सांगतो. 2 मित्र होते प्रियानो, जे त्यावेळेस एकत्र बसायचे, पण त्या दुसरा मित्र होता तो धार्मिक होता आणि त्यातला एक जो मित्र होता तो धार्मिक नव्हता. पण ज्यावेळी एका धार्मिक माणसाला ज्यावेळी त्याला फोन यायचा की आपण प्रार्थनेला जायचं आहे किंवा तुम्ही या पाहायचं आहे तुमच्या प्रार्थनेला, तेव्हा तो ज्या दुसऱ्या व्यक्तीबरोबर बसायचा तो दुसऱ्या व्यक्तीला म्हणत अरे राहू सोड प्रार्थना. काय म्हणायचा? राहू सोड, कशाला प्रार्थना, कशाला रोज जायला पाहिजे, कशाला रोज सेवा करायला पाहिजे, आपल्याला अडचणी आहेत, आपल्याला समस्या असतात, कशाला करायला पाहिजे. आणि अनेकदा त्याला असं वाटतं की जो दुसरा त्याचा मित्र सांगत आहे ते खरं आहे का काय. कारण स्वतः आम्ही त्रासात असताना आम्ही काय इतरांसाठी प्रार्थना करणार, आम्ही स्वतः व्यक्तीमध्ये असताना आम्ही काय इतरांसाठी प्रार्थना करणार. आणि अनेकदा तो व्यक्ती त्या मित्राच्या बोलण्याच्या द्वारे पापामध्ये पडत गेला किंवा प्रभूपासून पाठीमागे पडत गेला. आणि ज्यावेळी त्याला शुद्धीवर आला, ज्यावेळी त्याला वचनाच्या द्वारे समजून आलं, त्यात अशी एक गोष्ट समजून आली की तो जो दुसरा व्यक्ती होता तो प्रभूपासून तुला पाठिंबा करत होता, तेच होता शैतान त्याच्याद्वारे कार्य करत होतं, ते तुला समजून यायला पाहिजे होतं. आणि त्यावेळी त्याला समजलं की मनुष्याच्या द्वारे मी काय करतो, देवाचं सानिध्य सोडतो आणि शैतानाच्या मागे लागतो, की मनुष्याच्या मागे मी लागतो आणि देवाचं स्थान मी गमावून टाकतो. आणि म्हणून ज्यावेळी त्याला समजलं या गोष्टी, त्या दिवसापासून त्याने एक निर्णय घेतला की उत्तम स्थान मी देवाला देणार. बरे मी ते मित्राबरोबर असो, पण ज्यावेळी देवासाठी मला बोलवलं येईल किंवा प्रार्थनेसाठी मला बोलवलं येईल, तेव्हा मी कुठलीही परिस्थिती माझ्यावर असेल ते सोडणार आणि देवाचं काम पहिल्यांदा करणार. हालेलुया, हालेलुया. आणि म्हणून प्रभूचं काम करत असताना अनेकदा कोणती परिस्थिती असू दे तुम्ही प्रार्थना करणार आहे. हालेलुया. काल देखील माझ्या बाबतीत तसंच उदाहरण झालं. मुलगा आजारी आहे आणि त्याच्यामध्ये मला एक फोन आला 5 वाजता, बाळासाहेब 7 वाजता प्रार्थनेला येत आहे. मला काही समजलं मी त्याला काय उत्तर देऊ, कारण 5 पर्यंत तिथं मिटिंग झाली, 4 पर्यंत मिटिंग झाली, सगळं आवडून आणि पुन्हा 7 वाजता प्रार्थनेला जायचं. पोरगं तरी आजारी आहे, पण मी तरी एक म्हणतं की बरं मी येतो म्हणतो प्रार्थना. आणि मी त्या ठिकाणी प्रार्थनेला गेलो. प्रार्थना केल्यानंतर त्या ठिकाणी एक आजारी व्यक्ती होता, त्या आजारी व्यक्तीसाठी मला प्रार्थना करायला आवडते. मी जेव्हा प्रार्थना केली तर परमेश्वराने मला एक गोष्ट शिकवला की तू देवाचं काम करलायस तर देव तुझं काम करणार. आणि म्हणून परमेश्वरानं कधी आम्ही प्रभूचं काम करत असताना आम्ही कधी निराश होऊ नये, परमेश्वराचं काम करत असताना आम्ही कधी दुःखी होऊ नये, परमेश्वराचं काम करत असताना कधी आम्ही पिछे टापची होऊ नये, याच्याकडे काळजी घ्यायला पाहिजे. आणि म्हणून धार्मिक जो व्यक्ती आहे तो नवीन पालवीसारखा टवटवीत आहे. धार्मिक जीवन जगणारा मनुष्य जो आहे तो नेहमी नवीन नवीन गोष्टी करणार असतो. हालेलुया. आणि म्हणून आम्ही धार्मिक जीवन जगत असताना आम्ही पाठीमागे न पडता प्रभूमध्ये आम्ही वाढणारं बनलं पाहिजे प्रेम. ओके, मिखा याचा 7वा अध्याय 8वं वचन वाचतो. मिखा नावाचं पुस्तक आहे, त्याचा 7वा अध्याय आणि 8वं वचन. मिखा 7:8. अगे माझ्या वैरिणी, माझ्यामुळे आनंद करू नको. मी पडलो तरी पुन्हा उठेन, मी अंधारात बसले तरी परमेश्वर मला प्रकाश असा होईल. हालेलुया, हालेलुया. काय म्हणतात पुन्हा? अगे माझ्या वैरिणी, अगे माझ्या वैरीने, माझ्यामुळे माझा वैरी करू नको. कोण आहे आपला वैरी? सैतान आपला वैरी आहे. ओके, त्याला सैतान म्हणायचं. ओके, पुढं. माझ्यामुळे आनंद करू नको. माझ्यावर आनंद करू नको. ओके, मी पडले तरी पुन्हा उठेन. ओके, मी अंधारात बसले तरी परमेश्वर मला प्रकाश असा होईल. ओके. सगळ्यात महत्वाची गोष्ट, मी जरी प्रभूमधून पडलो
तरी मला सांगू दे, देव मला पुन्हा उभा करेल. हालेलुया. मी जरी धार्मिक जीवन जगत असताना पडलो तरी मला एक गोष्ट सांगू दे की मी पुन्हा उठेन. आणि म्हणून मला सांगू दे की आम्ही धार्मिक जीवन जगत असताना अनेक लोक फ्लोमध्ये पडतात, अनेकांच्या प्रार्थना होत नाहीत, अनेकांचे शास्त्र वाचन होत नाही, अनेकांचे व्हिजिटिंग होत नाही, अनेकांना गैरसमज होतात. मात्र मला सांगू दे की एक गोष्ट, आम्ही जरी पडलो तरी आम्ही पडून राहणार नाही, पुन्हा उठणार. हालेलुया. धार्मिक जीवन जगणारे लोक हो, मला सांगू द्या, जरी तुम्ही धार्मिक जीवन जगत असताना तुम्ही पडला तर तुम्ही पडून राहणार नाही, देव तुम्हाला पुन्हा उभा करेल. हालेलुया. आणि म्हणून देव तुम्हाला पुन्हा उठवत, देव तुम्हाला पुन्हा उठवत. जो विश्वास करतो येशू ख्रिस्त मरणातून उठवला गेलाय, त्याच्याद्वारे आम्ही देखील म्हणतो की जर देवानं मरणावरती जय मी उठला गेलाय तर मी देखील माझ्या परिस्थितीतून पुन्हा उठणार आहे. हालेलुया. 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 आणि म्हणून आम्ही म्हणावं त्या सैतानला की अरे सैताना, तुम्हाला किती जरी पाडला तरी मी पडणार नाही, माझं देव मला पुन्हा उभा करेल. हालेलुया. हालेलुया. आणि म्हणून धार्मिक जीवन जगत असताना आम्ही जरी पडलो तर पाठीमाग पडून न राहता आम्ही उठून उभा राहून आम्ही पळणारं बनवतो. आम्ही तसंच पडून उपयोगाचं नाही. मी परवा एक रेसिंग पाहिजे, मी रेस पाहिजे, आणि ती रेस असं होती, अनेक लोक त्या रेसमध्ये भाग घेत होते, पण त्या ठिकाणी एक असा व्यक्ती होता रेसमध्ये भाग घेणारा, ज्याचा एक पाय ओरिजिनल होता आणि दुसरा पाय मात्र स्टीलचा होता. दुसरा पाय कसा होता? स्टीलचा होता. मी त्याच्यावर ज्यावेळी पाहिलं तेव्हा मला प्रश्न पडला की हे पळणार का काय करणार काय नाही. पण जेव्हा मी ते पाहिलं, ते पूर्ण रेसिंग हे पाहिलं त्याचं, तो पळत असताना तो पडला प्लेअर. काय झाला? तो पडला. आणि मग म्हटलं की तिथे लोक देखील आहे, तिथे पब्लिकाचं बोलणं देखील दाखवलं की तो आता पडला तर तो आता संपला, तो आता परत उभा राहू शकत नाही. कारण त्याचा एक तर पाय स्टीलचा होता आणि एक पाय चांगला आहे. कदाचित जर स्टीलच्या पायावर पडला असेल तर स्टीलच्या पायाला कुठेतरी पेंट आला असेल किंवा तो तुटला असेल, किंवा चांगल्या पायावर जरी पडला तर तो पाय मोडला असेल. मात्र तो पुन्हा व्यक्ती उठला मिळाला. पण ज्यावेळी तो उठला आणि त्याला पुढं पाहिलं तर अनेक लोक त्याचे पुढे गेले होते, तरी तो पुन्हा आवेशाने उठून तो पायाची सुरुवात केली. आणि मला पाहू द्या की ज्यावेळी लास्ट एंडिंग तिचं पाहिलं तर तो त्याच पायाने पळत पळत जाऊन तो रेस जिंकला. हालेलुया. अनेक लोकांना त्यानं पाठीमाग पाडलं. अनेकदा आम्ही जीवन जगत असताना पडलो असतो तरी मला सांगू द्या की पुन्हा उभारणारे आणि पळणारेपणा म्हणजे तुमचं आहे. हालेलुया. आणि म्हणून त्या सैतानाला आम्ही हरवणारे बनलं पाहिजे. ओके, अजून आम्ही क्वेश्चन वाचूया. दुसऱ्या करिंथीयचं पत्राचं 4 अध्याय 9 वचन. 2 Corinthians 4:9. दोन वचन वाचूया. 2 Corinthians 4:9. आमचा पाठलाग झाला तरी आमचा परित्याग करण्यात आला नाही. आम्ही खाली पडलेले आहोत तरी आमचा नाश झाला नाही. ओके, आम्ही खाली पडलो पण आमचा नाश झाला. हालेलुया. आम्ही पडलो धार्मिक जीवनामध्ये, आम्ही प्रभूमध्ये जीवन जगत असताना आम्ही पडतो पाठीमागं, पण मला सांगू दे की त्यांचा नाश झाला नाही. हालेलुया. 8वं वचन वाचा त्याच्यावरचं. आम्हावर चहूकडून संकट आले तरी आम्ही संकुचित झालो नाही. घोटाळ्यात पडलो तरी निराश झालो नाही. ओके, चहूकडून संकट आले तरी आमचा काय झाला नाही, तोंड मारत झालं नाही. आम्हाला संकट आले, आम्हाला त्रास झाले, पण आम्ही त्यात गुदमरून गेलो नाही, त्याच्यामध्ये आम्ही मरून गेलो नाही, म्हणजे उभा राहिलो. आणि पुढं तोच पाऊल म्हणतो की आम्ही खाली पडलो तरी आमचा नाश झालेला नाही. आम्ही जरी प्रभू पाठी पडलो तर मला सांगू दे की त्याचा नाश झालेला नाही. धार्मिक जीवन जगत असताना आम्ही जरी पडलो तरी एक गोष्ट लक्षात ठेवा की देव तुमचा नाश होऊ देणार नाही. हालेलुया. TGS दिनाकरांचं मी उदाहरण मी ऐकलं प्रियानो, आणि ते ऐकत असताना असं मला वाटलं की तो पुन्हा प्रार्थनेत उभा राहू शकतो का.
तो पुन्हा देवाची सेवा करू शकतो का? ज्यावेळी तो त्याची सेवा करायला प्रियानो, त्याच्या सेवेमध्ये अनेक अडखण आले प्रियानो. आणि मला सांगू दे की त्याची जी मुलगी होती ती मरण पावली. तेव्हा अनेक लोक त्या ठिकाणी आले आणि त्यांना म्हटले की डीजेस दिनाकरण तो आता परत प्रार्थना करणार काय? त्याला म्हटले की एक आजी त्या कब्रस्थानामध्ये आलेली म्हटले की मी आजी आहे, मी वयस्कर आहे, जे संकट तुझ्या मुलीवरती आलं ते संकट माझ्यावरती आलं चाललं असतं, पण ते तुझ्याच बाबतीत घडावं काय? इतरांसाठी तू प्रार्थना करतोस, इतरांसाठी तू अनेकांना उत्तेजन देतोस, तर ही गोष्ट तुझ्या बाबतीत घडावं काय? आणि त्या ठिकाणी डिजिटल दिनाकरण प्रेरणा प्रभूचा सेवा करायचा मार्ग थांबवला त्यांनी. आणि ते मला वाटते 3 आठवडे एका खोलीमध्ये कोंडून ते शांत बसले गेले. आणि ज्यावेळी 3 आठवड्यानंतर तो नुसार रडत होता तेव्हा देवाचा आत्मा पुन्हा डिजिस दिनाकरणकडे आला. आणि डिजिस दिनाकरणला एकच वाक्य म्हटलं की तू का रडत आहेस? आणि डिजिस दिनाकरण म्हणतात की माझं ज्याच्यावर जास्त प्रेम होतं, जी मुलगी माझी होती ती काय झाली, ते आता निघून गेलेले, आता ते तुझ्या जवळ आलेले, तर आता मी काय करू शकू? तर त्यावेळेस मला सांगू दे प्रियानो की देवाचा आत्मा डिजिस दिनाकरण म्हटलं काय तुझी मुलगी माझ्याजवळ असावं हे तुला वाटत नाही का? काय म्हणा देवाचा आत्मा, तुझी मुलगी माझ्याजवळ असावं असं तुला वाटत नाही काय? त्या डिजिस दिनाकरण समजलं की जरी माझी मुलगी मरण पावली असेल तरी ते देवाच्या जवळ आहे, सुखरूप आहे. आणि डिजिस दिनाकरण पुन्हा उभारले आणि पहिल्यासारख्या असून त्याच्यापेक्षा जास्त सामर्थ्यानं देवाची सेवा करू लागले. हालेलुया. आणि म्हणून प्रभूमध्ये आम्ही जीवन जगत असताना जरी संकट आले तर आम्ही पाठीमागे न पडता आम्ही पुन्हा उभा राहून प्रभूची सेवा करणारे आम्ही बनलं पाहिजे प्रियानो. आणि म्हणून जरी आम्ही पडलो तरी आम्ही सपशेल पडणार नाही प्रियानो. जरी आम्ही पडलो तरी आमचा नाश झालेला नाही आहे. आम्ही अजून एक वचन वाचून थांबू या ठिकाणी. स्तोत्रसंहिता 34:27. अजून 2 वचन वाचूया. स्तोत्र 37:24. स्तोत्र 37:24. 37:24. 37:24. तो पडला तरी तपशील पडणार नाही, कारण परमेश्वर त्याला हात देऊन सावरील. ओके, धार्मिक जीवन जगत असताना जरी तो पडला तरी तो काय पडणार नाही, तपशील पडणार नाही. सपशेल पडणार नाही. पडल गुडघ्यावर लागल है ना, डब पडणार नाही. हालेलुया. हालेलुया. पडल गुडघ्याला लागल पुन्हा उभा राहील, आमेन. हालेलुया. पण सपशेल पडणार नाही प्रियानो. धार्मिक जीवन जगत असताना आम्ही प्रभूमध्ये पडू, मात्र देव मन पुन्हा उभा करेल, देव मन पुन्हा सावरून करेल. हालेलुया. हालेलुया. म्हणून धार्मिक जीवन जगत असताना खूप संकट आहेत, खूप अडचणी आहेत, खूप समस्या आहेत, पण ते जीवन जगत असताना देव आम्हाला सावरतो, याच्यापासून आम्ही लक्ष राहिलं पाहिजे. पुन्हा ते जो समस्या तो पडला तरी तपशील पडणार नाही, तो पडला तरी सपशेल पडणार नाही, कारण परमेश्वर त्याला हात देऊन सावरेल. कारण परमेश्वर त्याला काय करेल, हात देऊन त्याला सावरतो. हालेलुया. 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 मी एक उदाहरण सांगतो. एक व्यक्ती का झाडावरती चढला आणि झाडावरती चढल्यानंतर तो आवळा जो आहे, आता आवळ्याच्या झाडावरती चढला आणि आवळ्याचं झाड जे असते ते मजबूत नसते प्रिय, ते हलकं असतं. ते त्या मुलाला माहीत नव्हतं. पण ज्यावेळी तो त्या झाडावरती चढला आणि मला सांगू दे की ज्यावेळी तो झाडावर चढला तेव्हा त्या झाडाच्या खालती जे होतं ते संपूर्ण काटे खाली होते किंवा अनेक आणि त्याला वेगळ्या भाषेमध्ये फळे होते किंवा त्याला केतकळायचं म्हणतो किंवा अशा अनेक त्या ठिकाणी काट्याच्या वस्तू खाली होत्या प्रियावर. आणि तो वरती चढला होता आणि तो वर चढून तो आवळे काढत होता प्रियावर. ज्यावेळी तो आवळे काढत होता तेव्हा त्यानं त्याचे दोन्ही हात सोडले आणि दोन्ही हाताने तो काय करला, ते आवळे काढून त्याच्या खिशामध्ये ठेवत होता. मात्र त्याच्या हे लक्षात आलं नव्हतं की जो त्या फांदीवरती उभारला आहे ते फांदे एकदम नाजूक होते त्या, आणि तो हात वरती करून पुन्हा ते आवळ करायचा प्रयत्न करत असताना त्याच्या पायाची फांदी तुटते.
ज्यावेळी त्याची पायाची फांदी तुटली तेव्हा त्यानं पाहिलं की त्याचे दोन्ही हात आता हवेत राहिले, मोकळे राहिले आणि तो आता खाली पडत आहे. ज्यावेळी त्याला खाली पडत असे त्यावेळी त्याला वाटलं तर त्याच्या मनामध्ये येशूचं नाव, ज्यावेळी त्यानं त्याच्या मनामध्ये येशूचं नाव घेतलं, मला सांगते की त्याचे दोन्ही हात जे वर होते त्याला माहीत नाही की काय झालं, त्याच्या हाताला एक फांदी लागली त्याने आणि त्या फांदीला परत तो वरती लटकायला लागला आणि तो खाली पडला नाही. ज्यावेळी प्रभूमध्ये आम्ही जीवन जगत असताना त्या लेकरासारखं आमचं देखील जीवन होतं आणि त्या आम्ही पडतो आणि त्या आम्हाला वाटतं की आम्ही खाली पडेल, आमचा चोराला होईल, आमचा नाश होईल, आता परमेश्वर त्याला सावरून धरतो. हालेलुया हालेलुया. काय मी म्हणून का देव मला सावरून धरतो, देव मला सावरून धरतो, देव मला सावरून धरतो. हालेलुया. मी जरी पडलो तरी सपशेल पडणार नाही, मी जरी पडलो तरी सपशेल पडणार नाही. हालेलुया हालेलुया हालेलुया. आम्ही शेवटचे वचन वाचून थांबूया. दुसरा शमूएल 24 अध्याय 14 वचन. 2 शमूएल 24:14. 2 शमूएल 24:14. 24:14. दावीद गादात म्हणाला, मी मोठ्या बेच्यात पडलो आहे, परमेश्वराच्या हाती आपण पडूया, कारण त्याचे वास्तव्य मोठे आहे, मनुष्याच्या हातात मी पडू नये. ओके, पुन्हा दावीद गादात म्हणाला, मी मोठ्या पेचात पडलो आहे, परमेश्वराच्या हाती आपण पडूया, कारण त्याचे वास्तव्य मोठे आहे, मनुष्याच्या हातात मी पडू नये. ओके, पुन्हा एकदा दावीद या ठिकाणी म्हणत आहे की आपण परमेश्वराच्या हातात पडूया. हालेलुया. धार्मिक जीवन जगत असताना किंवा पहिला पुन्हा त्या वचनावर येतो, अनेक लोकांचं ऐकून आम्ही पापामध्ये पडत बसण्यापेक्षा आम्ही परमेश्वराच्या हातात पडूया. हालेलुया. धार्मिक जीवन जगत असताना आम्ही परमेश्वराच्या हातामध्ये पडूया, म्हणजे काय करेल, परमेश्वर आम्हाला सांभाळून धरल आणि मनुष्याच्या हातामध्ये मी पडू नये. हालेलुया. धार्मिक जीवन जगत असताना मला सांगत्या आम्ही देवाच्या हातामध्ये पडणं कधीही चांगला, आम्ही देवाच्या हातामध्ये राहणं कधीही चांगला आहे. पिळणं आम्ही मनुष्याच्या हातामध्ये पडू नये, आम्ही इतरांच्या हातामध्ये सापडू नये, आम्ही देवाच्या हातामध्ये सापडणं कधी चांगलं आहे. हालेलुया हालेलुया. आणि म्हणून आम्ही म्हणूया की मी देवाच्या हातामध्ये पडणं चांगलं आहे. पिळणं हालेलुया. आम्ही म्हणूया काय, मी देवाच्या हातामध्ये पडणं चांगलं आहे, मी देवाच्या हातामध्ये पडणं चांगलं आहे. हालेलुया. उदाहरण देतो, थांबवतो या ठिकाणी. मी चित्र पाहिलं प्रेम, चित्र असं होतं, एक जाळ होता कडून आणि अग्नी होती आणि एक हात होता, त्या हातामध्ये एक लेकरू होतं. हातामध्ये काय होतं, एक लेकरू होतं आणि ते लेकरू गाढ झोपलो होतं. काय केलं होतं, गाढ झोपलो होतं. मात्र त्या लेकराला माहीत नव्हतं की जे त्याच्या हातामध्ये झोपलंय त्या हाताच्या खाली काय आहे, अग्नी. त्या हाताच्या खाली काय होती, अग्नी होती आणि ती अग्नी त्या हाताला लागत होती, मात्र त्या मुलापर्यंत, त्या लेकरापर्यंत येत नव्हती. आणि हे ज्यावेळी मी चित्र पाहिलं तेव्हा मी तिथे 10 प्रिंटआउट काढले त्यावेळेस आणि त्या 10 प्रिंटआउटमधून मला एकच गोष्ट समजली की आमचं जीवन त्या देवाच्या हातामध्ये सोपवून द्यावं, म्हणजे भलेही आम्ही जीवन जगत असताना अग्नी झळ आम्हाला लागत असत तर ते झळ आमच्यापर्यंत पोचू देणार. आणि म्हणतात लेकरासारखं आम्ही असावं, की आमच्या देवाच्या हातामध्ये पडावं, म्हणजे त्रास आम्हाला होणार नाही, संकट आमच्यावरती येणार नाही, वेदना आम्हाला होणार नाही आणि विशेष म्हणजे आम्ही सेफ्टी प्रभूच्या हातामध्ये राहतो. हालेलुया. कदाचित त्या लेकरू जर म्हटलं तर मी खाली जाऊन बघतो किंवा त्याला इकडे तिकडे जर सरक असतं कदाचित ते खाली पडलं असतं आणि त्याला त्या अग्नी त्याला भाजते असते आहे ना. म्हणून मला एक गोष्ट सांगते, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की प्रभूमध्ये
देवाच्या हातामध्ये पडणं चांगलं आहे आपल्याला. देवाच्या हातामध्ये पडणं चांगलं आहे. कारण का तो देव आम्हाला सांभाळतो, तो देव आमचं रक्षण करतो, तो देव आमची काळजी घेतो. आणि म्हणून मनुष्य आणि इतर व्यक्ती घर दौलत सुख दुःख आणि स्वतःवरती आणि इतरांवरती आम्ही अवलंबून राहण्यापेक्षा आम्ही देवावरती अवलंबून राहणं कधी चांगला देव. कारण आम्ही खाली पडणार नाही आणि देव आम्हाला काय करत सांभाळत राहतं. आणि म्हणून आमचा जो संदेश आहे मला सांगू दे की प्रभूमध्ये आम्ही जीवन जगावं. आम्ही जे खाली पडणं आहे ते जरी आम्ही धार्मिक जीवन जगताला पडणं झालं तर आम्ही सपशेल पडणार नाही. मिळवणं देव मला पुन्हा उभा करेल. निश्चित देवाचं देव तुम्हाला आणि मला सुद्धा आशीर्वाद करू. आम्ही प्रार्थना करूया, आम्ही आपलं लक्ष देवाकडे लावूया आणि आम्ही म्हणे की देव तुम्हाला सहाय्य, प्रभू तुम्हाला सहाय्य. की तसं कोणी व्यक्ती नाही प्रियानो की जो म्हणू शकत नाही की मला त्रास नाही. की तसा कोणी व्यक्ती नाही जो म्हणू शकत नाही की माझ्यावरती काही संकट आलेले नाही. असंही तो कोणी व्यक्ती नाही जो म्हणू शकेल की माझ्या जीवनामध्ये दुःख आलेलं नाही. असा कोणी व्यक्ती नाही जो म्हणू शकेल की मला काही त्रास नाही. आणि आम्ही जीवन जगत असताना आमच्या स्वतःच्या सुखामुळं, आमच्या स्वतःच्या पापामुळं आम्हाला त्रास होतो. आणि त्या धार्मिक जीवन जगत असताना आम्ही दुसऱ्यांचं ऐकण्याच्या द्वारे आम्हाला त्रास होतो. आम्ही मनुष्यावर विश्वास ठेवण्याच्या द्वारे आम्हाला त्रास होतो. आम्ही आमच्या धनावर, आम्ही आमच्या सुंदरतेवर आम्ही भाव ठेवतो आणि आम्हाला त्रास होतो. मात्र प्रेम मला सांगू द्या आणि परमेश्वर हातामध्ये बोलूया जो मला सावरून करेल. धार्मिक जीवन जगत असताना अनेकदा आम्ही पडलो तर शास्त्र सांगतं मी सपशेल पडलो नाही. प्रभूमध्ये जीवन जगत असताना जरी मी पडलो तरी मी पुन्हा होतो. मी पडून राहणार नाही. मी त्या ठिकाणी पडून राहणार नाही. मी पुन्हा उभा आहे. मी पुन्हा उभा आहे.
परमेश्वरा मी प्रार्थना करतो आम्ही तुझ्याजवळ येतो देवा. आम्ही नम्र होतो, आम्ही लीन होतो देवा. आमच्या पापांच्या आम्हाला क्षमा कर. लोकांच्या द्वारे आम्ही पापात पडलो, आम्हाला क्षमा करतो. अनेक गोष्टीवरती विश्वास ठेवून आम्ही पापामध्ये पडलो, आम्हाला क्षमा कर. प्रभू आम्हाला पुन्हा उभा कर. प्रभू आम्हाला पुन्हा उभा कर. Thank you, Jesus. आम्ही जीवन जगत आम्ही पडतो देवा. परिस्थितीद्वारे आम्ही पाठीमागे पडतो देवा. त्रासाच्या द्वारे आम्ही पाठीमागे पडतो देवा. दुःखाच्या द्वारे आम्ही पाठीमागे पडतो देवा. वेदना क्लेश त्रासाच्या द्वारे आम्ही पाठीमागे पडतो देवा. फायनान्शियली अडचणीच्या द्वारे आम्ही पाठीमागे पडतो देवा. प्रभू आम्ही प्रार्थना करतो, आम्हाला उभा कर. आम्हाला उभा कर प्रभू. आम्हाला उभा कर. जर आम्ही पडून राहिलो तर आमचा नाश होईल. प्रभू हेल्प मी. प्रभू लीड मी. Yes, Father. प्रभू धार्मिक जीवन जगत असताना मी पडलो देवा, मला उभा कर. मनुष्यावर अपेक्षा ठेवून आम्ही पडलो, आम्हाला क्षमा कर. आम्ही इतर लोकांवरती भरोसा ठेवला आणि आम्ही पाठीमागं पडलो देवा, आम्हाला क्षमा कर. अनेकदा आमचं लक्ष देव सोडून बाबा परमेश्वरा मनुष्याकडे गेला, आम्हाला क्षमा कर. Lord Jesus. प्रभू उभा कर. प्रभू उभा कर देवा. आमच्या आजारपणातून आम्हाला उभा कर ईश्वरा. आमच्या त्रासातून आम्हाला उभा कर ईश्वराच्या. जरी ते पडले तरी सबशेर पडले नाही ते ईश्वराच्या. लॉर्ड हेल्प मी. पेत्र पाण्यात पडला आणि देवाने जर हात दिला. प्रभू आम्ही पडलो सर. प्रभू त्या पेत्राला काय मी हात तुझ्याकडे करतो. प्रभू मला हात दे. प्रभू मला हात दे ईश्वराच्या. प्रभू तुम्हाला हात दे ईश्वराच्या. Lord, thank you, Father. Yes, Lord, thank you, sweet. Yes, Lord, thank you, sweet. Thank you, Father. धार्मिक साध्य पडला तर ते तुला पूर्ण उभा करा. आणि म्हणून देवा
आम्ही तुझ्या हातामध्ये पडतो पाहून सहाय्य करतो. तुझी दया आणि कृपा करू. प्रभू प्रार्थना करतो आमचं जीवन तुझ्या हाताला सोपवून देत आहे. आमच्या परिवाराचं जीवन येशू तुझ्या हाताला सोपवून देत आहे. चर्चचं जीवन, सभासदांचं जीवन, त्याच्या परिवाराचं जीवन आम्ही तुझ्या हाताला सोपवून देतो. येशू सहाय्य कर. येशू सहाय्य कर. येशू सहाय्य कर. प्रभू पुन्हा एकदा तुझं जीवन याला सोपवून देतो. कोणाला सहाय्य कर, कोणाला मदत कर. तुझी कृपा करून करू. तुझं गौरव सर्व महिमा आता सर्व माझ्या होतो. प्रार्थना येशूच्या नावात करतो म्हणतोय ते पण. आमेन. यावेळेस आम्ही आपण घेऊया.